चल बाई, घरातले तर कामं सगळे आवरलेत आणि मेसचे डबे पण सगळे गेले. आता फक्त एक राहिला बाकी. बघू आता त्या डब्याचं पण काही खरं वाटायला झालंय. आरामच करून घेऊ की थोडंसं. केव्हापासून त्या मेसवाल्याची वाट बघते, त्याचा काही पत्ताच नाही आहे. आणि देवा, मेसवाला काही येतो की नाही काय माहिती. दुसरा आता मला झोपायचं पण कळणार. एकतर कोण आहे? हो आले आले. देवा, आता ह्या कोण आला सगळे. ऐकी अगं बाई, बरं झालं. नाहीतर ना मी वाट बघून बघून परेशान झाले असते आणि झोपून गेले असते. काय तुम्ही एवढं वेळ का केलं तुम्ही? हो काय सांगा, लय मोठे प्रॉब्लेम आहे मॅडम. आता काय झालं? काकू तुम्हाला सांगतो. हां टेन्शन हो, टेन्शन. बाई, मला तर ना तुमचं हेच कळत नाही बरं का. बघावं तेव्हा नुसतं टेन्शनमध्ये असता तुम्ही. अहो कधीतरी माझ्याकडे टेन्शन फ्री येत जा. हां तुम्हाला ना म्हणजे तुमच्या मेसवाल्या मॅडमला बघून पण असं कधी वाटत नाही का ओ फ्रेश राहावं म्हणून? हां तुमची मेसवाली मॅडम बघा बरं, नेहमी कशी फ्रेश राहते. टिफिन देताना नेहमी फ्रेश असते की नेहमी. असं टेन्शन फ्री राहायचं. तुम्हाला सांगतो, तुमच्या इथं आलो मी का माझ्या टावरला रेंज डायरेक्ट हाय होती. मोबाईलच्या हो हा मोबाईलच्या. तेच म्हणलं आणखीन कोणतं टावर तुम्ही, मला तर वाटलं घरावर टावर लावलं काय. ते कांड्या राहतं ना, ते 5 होऊन जातं डायरेक्ट. हो का? बरं ते जाऊ दे सोडा. मी बोलता बोलता विसरलेच. डब्याचं काय आहे तुमच्या? अहो मी सगळे टिफिन गेले माझे. हां जेवढे मेसला लावलेले ना तेवढे गेले. फक्त तुमचा एक राहिलाय. सगळं घरातलं काम आवरलं. मी आता तोच विचार करत होते झोपून जावं. वहिनी बा, मी आता डबे खाणं डबा द्यायचंच नाही. मी आलो का डायरेक्ट ताट करायचं आणि डायरेक्ट करून द्यायचं. मला काय ताट करायचं, मावाला ताट करायचं आणि मला करून द्यायचं. करून द्यायचं म्हणजे? तुमच्याच घरात करून द्यायचं म्हणजे मी कसं करून देईन तुम्हाला? ताट करून द्यायला काय अडचण तुम्हाला? ओ हो, ताट करून द्यायचं. ओके. हां जेवायचं ताट ना, प्लेट. हा ओ हा, जेवायचं. म्हणजे तुम्ही आता माझे म्हणजे इथं येऊनच जेवण करून जाणार का? तुमच्या इथंच करून द्याल. तुम्हाला प्रॉब्लेम आहे काही? नाही नाही, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही इथून पण करून जाऊ शकता. तसं काही विषय नाही. म्हणजे कसं तो जो मोठा आता एवढं टिफिन द्यावा लागतो तुम्हाला, मग एवढं मोठं बनवून देण्यापेक्षा एका प्लेटमध्ये दिलं तुम्ही खाऊन जात जा मग, हे की नाही? लय गोड आहे हो तुम्ही. म्हणजे तुमचा स्वभाव म्हणजे डायरेक्ट तोडच नाही. तुम्हाला सांगतो, होऊच शकत नाही अशी बाई. हो का? अशक्य. तसं माझा स्वभाव गोडच आहे. तुम्हाला कोणीच म्हणणार नाही तुम्ही मेसवाली म्हणून. हो का? मी वाटत नाही का तशी मेसवाली सारखी? अजिबात नाही. ते थोडं ना माझी कालपासून तब्येत पण खराब झाली ना, त्याच्यामुळे थोडीशी डाऊन झाली. नाहीतर तसं पण तुम्ही म्हणता तशीच आहेच मी. तुम्ही जर माझी बायको असती ना, मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो, मी नगरसेवकला किंवा नगराध्यक्षाला उभे केले असते. मग तुम्हाला पाहून लोकांनी मतदान केले असते. म्हणून तुम्ही मला थांबवलं असतं का? हा. काय बोलताय हो तुम्ही? मग एखादी छानशी सुंदर बायको करून घ्या ना मग तुम्ही पण. नावच घेऊ नका. का बरं, काय झालं? नावच घेऊ नका. पण झालं काय असं? हां काय सांगलं तर पांगत. अहो तुम्ही कशाला टेन्शन घेताय? सांगलं तर पांगत हे एवढं नका टेन्शन घेत जाऊ तुम्ही. मला सांगा, काहीच होणार नाही. उलट चांगलं होईल. काही वाटलं तर मी तुम्हाला सजेशन देईन, चांगलं सांगन. या सांगण्यासारख्या गोष्टी नाही ना, कसं बोलू तुम्हाला मी? म्हणजे झालं काय असं? तुम्ही मला शेअर नाही करू शकता. तुम्ही प्रत्येक गोष्ट मला सांगता. आज भाजी अशी झाली, आज तसं झालं, हे तसं झालं, मी बोटं चाटून खाल्ले, मी असं केलं तसं केलं, तुम्ही लय भारी, हे ते सगळं सांगता तुम्ही. मग ह्या गोष्टी सांगायला काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? म्हणजे मी काही बनवलेलं आवडत नाही का तुम्हाला? कधी असं झालंय तुम्हाला माझी कोणती गोष्ट आवडली नाही म्हणून? तुमचं ठीक आहे हो, पण माझं सांगण्यासारखं नाही ना. माझ्या बायकोचं माझं सांगण्यासारखं नाही. बायकोचा? हां बायकोचा माझा विषय आहे ना तो. अच्छा. तो सांगण्यासारखा विषय नाही, पण तुमची इच्छाच असेल तर मी तुम्हाला सांगेल. ते काय अडचण नाही. सांगा ना, काही फरक नाही पडत. आता ती बी तो तुमची बायकोच आहे. परत म्हणलो का थोडंसं, म्हणजे असं ह्या एकदम प्रायव्हेट गोष्टीमुळं आमचा डिवोर्स झाला तर. हो डिवोर्स झाला तुमचा? बाई असं कसं झालं? म्हणजे आता तुम्ही एकटेच आहे? सगळं हाताने करावं तुम्ही. आता काय? कपडे धुवायचं. आता काय ना, आता तुमची बायकोसोबत तुम्ही डिवोर्सच घेऊन टाकला, तिला दिलं सोडून तुम्ही. आता सगळं तुम्हालाच करावं लागेल ना मग. कुणी येणार आहे का दुसरं? काय हो तुम्ही पण? मला वाटलंच तरीच.
की एवढे टेन्शन मध्ये का राहतात? तुमच्या वर्गात 3 वर्षापून नाही मारतोय, पण तुम्ही काय वाटा ना. काय म्हटले? काही बोलले का आता? आठवण हा, आठवण तर येणारच ना हो. जाऊ द्या, नका काळजी करू. असं होत राहतं, एवढं काय काही टेन्शन? नाही हो वहिनी, तुम्हाला सांगतो काहीच कारण नाही, एकदम शिल्लक कारण होतं. कोणतो? सांगतो तुम्हाला मी आता बरं का. काय माहितीये का, आता नवरा बायको म्हणल्यावर रात्री झोपणारच आहे. हो, साहजिक गोष्ट. बरोबर. बायकोनी नवऱ्याला तिचं जे काम आहे ते करायला पाहिजे की नाही रात्री. हा, तेवढं मात्र आहे हो. बरोबर. हो. त्या कामाला ती नाहीच म्हणत होती. हो का? म्हणजे एक दिवस का असं रोजच? रोज मला झोपच येत नाही त्याची. अरे अरे, हे तर चुकीचं आहे ना. मग तिने असं नव्हतं करायला पाहिजे ना. तिला समजायला पाहिजे. आता बघ, तुम्हाला सांगतो मी 6 महिन्यापासून झोपेल नाही. 6 महिने झाले. बापरे, 6 महिने झाले. काय करू बाई आता मी? असं कुठं असतंय का? जाऊ दे, नका टेन्शन घेऊ, होईल तुमचं. माझा नीती नियम होता, कार्यक्रम केला का झोपलो. हो का? जाऊ द्या. तुम्हाला सांगतो झोप नाही, झोप मला झोप. ठीक आहे ना. मी काय म्हणते, नका एवढं टेन्शन घेऊ, होईल सगळं चांगलं होईल. होईल चांगलं सगळं. चला. एक विचारू का? काय? म्हणजे वाईट नका वाटून ते पण विचारतो. चुकीचं नाही पण विचारतो. हो का? तुमचा नवरा बाहेर कामाला आहे पुढं का काय नेमकं? इथं दिसतच नाही मला. बाहेर कामाला नाही येत ते. त्यांचं कसं आहे ना, दिवसा ते कामाला जातात आणि रात्री थोडं लेट घरी येतात ना, म्हणून ते दिसतच नाहीत. आणि सकाळी खूप लवकर जातात, मी उठण्याच्या अगोदरच निघून जातात, ते मला सुद्धा दिसत नाही. आता काय सांगू तुम्हाला. म्हणून तर मग कसं आहे ना, मला एकटीलाच घरी बोर होतं. मग ते मेसच्या डब्यांमध्ये मी घुलून बोलून जाते, घरचे कामं वगैरे, मग ते होऊन जातं माझं सगळं व्यवस्थित. पण हे बा, तुम्ही भी त्याची बायको आहे, बरोबर आहे की नाही? हो. तुम्ही त्याला देत असाल ना, तुम्ही देत असाल त्याला. आता काय सांगू तुम्हाला. तुमचं दुःख नाहीच का? अहो, तुमचं आहेच का म्हणजे काय? अहो, असं प्रत्येकाचं असतं, प्रत्येकाचं दुःख नसतंच. कोणाच्या नशिबामध्ये असं हे लय लहानपणापासून म्हातारा होईपर्यंत हे खुशच राहणार म्हणून कधी लिहिलेलं आहे का? नाही ना. सगळ्याच्या नशिबामध्ये ना दुःख असतंच बघा. तसं माझ्या बी आहे. काय सांगू तुम्हाला. जाऊ दे, कोणाला सांगून करून काही फायदा नाही. म्हणून तर बघा, मी काय दुःख नाही सांगा ना. मी सांगितलं ना तुम्हाला प्रेमाने, नाही हो. माझं कसं ते चांगलं नाही वाटत ना सांगायला. आता कसं तुमचं मेसवाल्या वहिनी, तुमचं माझं एकदम चांगलं आहे. काय हे बॉन्डिंग रिलेशन. मी तुम्हाला सांगितलं सगळ्या गोष्टी, मग तुम्ही मला सांगायला काही अडचण नाही ना. तेवढं आहे, पण कसं चांगलं नाही वाटत ना असं सगळ्या गोष्टी शेअर करा. आता आपण दोघांची इथं, बरोबर आहे की नाही? आपण थोडीच काही करू राहिलो. नाही, पण फक्त बोलायचंय ना आपल्याला. बोलूनच गरम व्हायचं आपल्याला. आपल्याला बोलूनच एकमेकाचं सात्वन करायचंय ना. हो, ते कसं मन पण हलकं होतं ना थोडंसं. अहो, काय तुम्हाला सुद्धा हलकं करून द्यायला तयार आहे मी. काय बोलले? मन दोघांचं एकमेकाचं हलकं चांगलं असतं. तेच ना. अहो, मी पण लय टेन्शन मध्ये असते. घरात एकटी जेव्हा असते ना, तेव्हा फुल टेन्शन मध्ये असते. पण मग कसं आहे, बाहेरच्या लोकांना हसूनच दाखवावं लागतं ना, त्याच्यामुळे मी खुशच राहते. म्हणजे तुमचा नवरा काही अहो, काय सांगू तुम्हाला, निव्वळ बी आकली माणूस आहे, त्याला काही अक्कलच नाही. अक्कलच नाही त्या माणसाला. सकाळी सकाळी उठून जाते, मला उठवत नाही, काय नाही, संध्याकाळी ते झोपून जाते, बस. त्याला ह्याच्याशिवाय काही जमत नाही बघा. मला कधीच काहीच म्हणत नाही, तुझं दुखतंय का, तुला काय होतंय, तुला पाहिजे काय, काहीच घेणं देणं नाही त्याला. मग तुम्ही विचार करा आता पुढची गोष्ट. तर तुमच्यामध्ये मग कुस्ती होतच नाही का? कुस्ती होतच नाही तुमच्यात? कुस्ती? कसं सांगू आता मी तुम्हाला. तेच तर ना. जाऊ द्या, जे आहे ते आहे. मला समजलं. काय? तुमच्यामध्ये काहीच होत नाही. तो येतो रात्री झोपतो, झोपून घेतो, तुमच्यात काही होत नाही, जात नाही, हे मला समजलं. माझ्या बायकोचं माझं होत होतं, तर माझ्या बायकोने. आणि ही गोष्ट मला समजली का दोघांमध्ये कोणीतरी एक कच्चा राहतो. अगदी बरोबर. सारखे नाही राहू शकत. अगदी बरोबर बोललात तुम्ही. म्हणून तर माझं पण असं आहे ना. पण कसं आहे ना, आता तुम्ही जसं टेन्शन मध्ये राहता ना, तसं मला नाही जमत ना. मेसवाल्या वहिनी इकडं पहा, तुम्हाला तुम्ही रोज ताट करून द्यायचं मग जेवणाचं. हो, देत जाईल ना. हो. आणि तुम्हाला वाटलं तुमच्या नवऱ्याकडून जे भेटत नाही आणि मला जे माझ्या बायकोकडून भेटत नाही, हो, तर तेवढं फक्त प्रेमाने मागून घ्या. हो. नाही, काय बोलताय तुम्ही आता. हे कुठे सांगायची आणि करून घ्यायची गोष्ट थोडी असते. काय बोलताय? मला नाही गरज आहे हो. मला झोप येत नाही. 6 महिने झाले हो झोप नाही मला. ही कोणती गोष्ट झाली तुमची असली?
काय बोलताय तुम्ही त्याचे तुम्हाला काय पैसे वाटतं? देईन तुम्हाला मी. अहो नाही हो, असं काय बोलताय तुम्ही वेळेसारखं? नाही नाही नाही, मी तसं काही नाही करत बाबा. वेळ आहे का तुम्ही? काय बोलताय? चांगलं वाटतंय का हो तुम्हाला असं? हा, आता ठीक आहे, मला मान्य आहे की माझा नवरा पण मला खुशी देत नाही, माझ्यासोबत करत नाही, झोपत नाही जवळ. आता मी तुमची आहे ना. बायको तुम्हाला दिवस देऊन सोडून गेली, मग का आपण दोघं जण जवळ यायचं? काय बोलताय हो तुम्ही? ऐका ना, हम्म. बाहेर लोक एवढे लफडे करू राहिले, हम्म. मग आपण कवर सज्जन राहायचं. लोक चंद्रावर चालले, तुम्ही इथं मातीतच आहे अजून. आता काय करणार हो, मला तर काही समजणं झालंय बघा. कारण हे माणूस तर मला खुश कधी ठेवतच नाहीये. आणि मी कधी असं विचारच नाही केला ना की आपल्याला कुठून खुशी मिळेल का, कोणी खुश करेल का. अहो शपथ मी कधी विचारच नाही केला असा. विचार करा, काय होतं मी विचार करा, अपडेट व्हा तुम्ही, अपडेट. हम्म. आपल्या मोबाईलमध्ये कसं अपडेट हा, असतं हा. तसं अपडेट व्हा. आणि ऐका ना, मी जेवायला आलो का मला ताट करून द्यायचं, हं. तुमचं काम करून घ्यायचं, मी माझं जेवण घेईन आणि निघून जाईन. हो का, असं म्हणताय का तुम्ही? मला तर ना विचार करावा असं तर वाटतंय, पण आणखीन असं पण वाटतंय की विचार नकोच करायला. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर बोलताय. खरंच ना हो, मला पण तर त्याच गोष्टीची खुशी पाहिजे आणि तुम्ही पण तर त्याच गोष्टीला भुकेजलेले आहात. मग मला तर वाटते आपण दोघं ना म्हणजे राजी खुशी व्हायला पाहिजे बाबा असं. बरोबर, हं? बरोबर. तुम्हाला सांगतो मी, हं. आपण एकमेकाचं काम करून घ्यायचं. हं. तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी. हां, ते तर आहेच. तसं पण तुम्ही थोडी ना माझ्याकडे येऊन राहणार आहे किंवा मी थोडी ना तुमच्याकडे येणार आहे ना. बरं, मी काय म्हणतो, हां. मग चला ना लवकर. चला मग. चला, बरं झालं ना तुम्ही आलात. आणि खरंच मी तुमच्याबद्दल असं कधीच विचार नव्हता केला बरं एवढं का. भारी, एवढा सुंदर बेड तुमचा, आणि ते आपल्यासाठीच आहे हो. इथं आपण दोघंच झालं, कडी लावायची काय गरज आहे? अहो असंच तुमच्यासारखं जर कोणी आलं आणखी मेसचा डब्बा द्यायला किंवा घ्यायला तर मग काय सांगता. त्याच्यामुळं बसा. तुम्हाला एक सांगू काय मी, ऐका ना, बोला ना. मी ना 2-3 वर्षापासून आहे ना तुमच्या लाईन मारायचो. बाई, काय हो तुम्ही पण, आणि आज सांगताय मला. हा, तुम्ही मला जाम आवडायच्या, हां. इतक्या आवडायच्या, इतक्या आवडायच्या. आणि 2-3 वर्षापासून मला मी आवडायचे, तुम्ही माझ्यावर लाईन मारायचे. आणि आज बरं तुमचं असं म्हणजे ताकद वाढली तुमच्यामध्ये की आज सांगूच या करून. मला आज बरं सांगितलं तुम्ही. आज मी ना हिंमत केली, हो का? म्हणून मला किंमत मिळाली. हो, ठीक आहे ना. हां. म्हणजे का लाजता कशाला आता? नाही हो, आता आता लाज ह्या दरवाजाच्या तिकडच सोडून दिली. ते कसं आहे ना, आता फर्स्ट टाइम आपण एकमेकाच्या जवळ आलोय ना, त्यामुळे मला थोडी लाज वाटते. लाजायचं नसतं. हो का? अरे देवा, बापरे, ऐका. खरंच तू चांदणी आहे. लका 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 चमकली तू. हो का, आवडली का तुम्हाला? खूप. काय हो तुम्ही पण. हां, 3 वर्षापासून तुम्हाला मी आवडलेली, तुम्ही आज सांगताय मला. हा? हां, तुम्ही ह्याच अगोदर सांगितलं असताना तर मग तुमची योग असतो, योग. योग तर असतो. पण मला आणखीन एक गोष्ट आठवली. तुमची बायको होती ना, म्हणून तुम्ही मला सांगायला घाबरत होते. आणि आता बायको गेली तुमची तुम्हाला सोडून, तर आले तुम्ही माझ्याकडं. मग काय. बायको एकच महिना राहिली, 3 वर्ष नाही राहिली बायको. हो का? लग्न आत्ताच मागं झालं होतं. ते पण आहे. मी तुम्हाला लग्नाच्या अगोदरपासून हो का? चला ठीक आहे, आज तुम्ही पण खुश, मी पण खुश आहे. बरं मी काय म्हणते, चला आता मी तुम्हाला जेवायला वाटते, तुम्ही जेवण करून जा. एकदा होत्या ना. हो, तुम्ही काय वेडे आहे का? किती नटखट आहे तुम्ही. चला. नाही नको. बरं, जेवण झालं. अहो असं काय करताय तुम्ही? जेवण झाल्यावर, जेवणाच्या अगोदर. आता एवढी तरी खुशी घेतलीच आहे ना तुम्ही, तर मग कशाला परत बोल. म्हणजे मी घेतली का फक्त एकट्याने? तुम्ही नाही घेतली का? नाही, तसं दोघंही खुशच आहे मला, पण कशाला. अरे वा, मेसवाली काकू. चला जेवायला वाढते मी तुम्हाला, जेवण करून निघावं. आज मी लय आनंदी आहे. हो का? मेसवाली काकूचा कार्यक्रम केला म्हणून. काय चला ना. असं काय बोलताय? वाढू का जेवायला तुम्हाला?